पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचा आढावा घेण्याकरता आणि नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा करण्याकरता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी आणि मी 3 दिवसाचा दौरा केला. नंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील देखील आम्हाला या दौऱ्यामध्ये जॉईन झाले आणि एकूण 3 जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या 22 ठिकाणी आम्ही भेट दिली आणि लोकांशी संवाद साधला. यामध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळली होती अशा भागातही गेलो, ज्या ठिकाणी भूस्खलन झालं होतं त्या भागातही गेलो, जिथे पाणी मोठ्या प्रमाणात घरांमध्ये गेलं होतं अशा भागांमध्येही गेलो आणि एकूणच सामान्य माणसाच्या ज्या काही हाल अपेष्टा आहेत, अडचणी आहेत या त्या ठिकाणी आम्ही समजून घेतल्या. विशेषतः आपण जर यावेळच्या पुराचं सांगली आणि कोल्हापूर पुरतं जर थोडं विश्लेषण करायचं झालं तर मला असं वाटतं की याचा विशेष एकदा अभ्यास करावा लागेल. याचं कारण आपण बघा की 2005 ला आपण एक मोठा महापूर बघितला होता. 2005 च्या महापुरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकूण सरासरीपेक्षा 159% पाऊस झाला होता आणि तो 21 दिवसात झाला होता. 2019 ला त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती होती आणि त्यावेळी सरासरीपेक्षा 480% जास्त पाऊस झाला होता आणि केवळ 9 दिवसात तो झाला होता. आत्ता जो पाऊस झालेला आहे हा साधारणपणे सरासरीच्या 50% पाऊस झाला आहे आणि तो 5 दिवसात झालेला आहे. सांगलीचं जर आपण बघितलं तर सांगलीत 2005 साली 217% पाऊस 21 दिवसात झाला होता, सरासरीपेक्षा जास्त. 2019 मध्ये 758% सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा 9 दिवसात झाला होता आणि तिथेही साधारणपणे 2 महिन्यात सरासरीच्या 50% पाऊस या ठिकाणी जास्त झाला आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर एकूण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे. अलमट्टीचे चा विसर्ग देखील सुरू आहे. इकडे आपण विचार केला तर राधानगरीचंही तेवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग नाही आहे. अशा परिस्थितीतही आम्ही आता ज्या स्पॉट्सवर गेलो यातल्या काही स्पॉटवर जी हाय फ्लड लेवल आहे, जी उच्च पूर रेषा आहे ती 2019च्याही वर आम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळे एकूणच मला असं वाटतं की अतिशय गांभीर्यानं या पुराकडे बघावं लागेल आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस न होता आणि विसर्गही न होता पाणी का साठलं याचा विचार करून त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजनांच्या संदर्भात आपल्याला लक्ष घालावं लागेल. कारण म्हणजे आपण बघितलं असेल तर कोल्हापूरमध्ये जवळजवळ 396 गावं ही पुराने बाधित आहेत. 2 लाखापेक्षा जास्त कुटुंबावर साधारण याचा परिणाम झालेला आहे. त्यातल्या अनेक लोकांचं स्थलांतर हे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि 60,000 पेक्षा जास्त क्षेत्रावरचं पीक जे आहे किंवा ते क्षेत्र जे आहे हे जवळजवळ पूर्णपणे बाधित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि मोठ्या प्रमाणात प्रशासकीय इमारती असतील, शाळा असतील यांचं नुकसान झालं आहे आणि घरांच्या संदर्भात, दुकानांच्या संदर्भातही मोठं नुकसान झालं आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर आता ही सगळी नुकसान झाल्यानंतर जी काही तातडीची मदत राज्य सरकारच्या वतीनं यायला हवी होती ती अद्यापही आलेली नाही. आपल्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी आमच्या सोबत होते. त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला की लोक सातत्याने, नागरिक 2019च्या मदतीचा उल्लेख करत होते आणि 2019ला आम्हाला तात्काळ
रोखीनं 5,000 रुपये मिळाले, नंतर 10,000 रुपये मिळाले, दुकानदारांना 50,000 रुपये मिळाले. वेगवेगळ्या प्रकारे जी मदत झाली त्या मदतीचा लोक उल्लेख करत होते. शेवटी एखादी आपत्ती आल्यानंतर त्या आपत्तीच्या नंतरचा एक गोल्डन पिरियड असतो, किंवा त्याला गोल्डन म्हणणं चुकीचं आहे, पण तो महत्त्वाचा पिरियड असतो की ज्याच्यामध्ये रिस्टोरेशन आपल्याला करावं लागतं. आणि अशा या वैयक्तिक रिस्टोरेशन करता ही तात्काळ मदत आवश्यक असते. उदाहरणादाखल घरांमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी चिखल घुसतं, दुकानांमध्ये चिखल घुसतं. अशा वेळी केवळ सफाई जरी करायची म्हटली तरी त्याला एक खर्च आहे. आणि अगदी मिठापासनं तर प्रत्येक गोष्ट ओली झालेली असते. काही गोष्टी सरकारकडनं मिळतात, काही NGOs कडनं मिळतात, पण तात्काळ काही गोष्टी विकत आणाव्या लागतात. उदाहरणादाखल अगदी कपड्यांची परिस्थिती, म्हणजे उल्लेख करावा तर अंतर्वस्त्रापासून सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी लोकांना आणाव्या लागतात. इतकी वाईट परिस्थिती असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही जी काही तातडीची मदत असते ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण त्याच्याजवळ तेवढेही पैसे त्यावेळी त्या कुटुंबाजवळ नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने ही तातडीची मदत अद्याप दिलेली नाही. उशीर झाला, पण आता तरी सरकारने ही मदत करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. यासोबत दुकानांमध्ये आमचे जे व्यापारी आहेत, हे व्यापारी पहिल्यांदा कोरोनामुळे अडचणीत होते, आणि आता जो काही माल होता तो माल खराब झाला. काही माल ते काढू शकले, पण सगळा माल काही काढू शकले नाहीत. त्यामुळे मोठी अडचण त्यांना आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील आता काही ना काही प्रमाणात मदत ही सरकारने केली पाहिजे. मागच्या वेळेस आम्ही देखील पहिल्यांदा विशेष बाब म्हणून अशा प्रकारची मदत ही 2019च्या पुरानंतर आम्ही त्या ठिकाणी केली होती. एवढंच नाही तर आता सगळ्यांचे पाणी शिरल्यामुळे कोणाचे मीटर खराब झाले आहेत. आता आमच्या महावितरणच्या वतीनं त्या मीटरचं पुन्हा डिपॉझिट मागितलं जातं आणि मीटर तुम्ही विकत आणा सांगितलं जात आहे. आम्ही 2019 साली हा निर्णय केला होता की अशा प्रकारे जिथे प्रॉब्लेम असतील तिथे महावितरणच्या खर्चानं मीटर रिप्लेसमेंट केलं जाईल आणि त्यांना कुठलंही ॲडिशनल डिपॉझिट मागितलं जाणार नाही. त्यामुळे लाईन रिस्टोअर करण्याकरता हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना खरं म्हणजे एकीकडे पिकाचं नुकसान तर झालंच आहे, पण जमिनीचं नुकसान झालं आहे. जमीन वाहून गेली आहे, खरडून गेली आहे, किंवा अनावश्यक सॉईल, चांगलं सॉईल आलं तर हरकत नाही, पण अनावश्यक सॉईल हे देखील घाण ही देखील शेतीमध्ये आलेली आहे. त्यामुळे शेतीचंही कुठेतरी त्याची सफाई करावी लागेल, पिकांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. आणि सातत्याने लोकांची मागणी आहे की आम्हाला मदत करा. आणि जसं आम्ही मागच्या काळामध्ये पूरग्रस्त भागाचा कर्ज माफ केलं होतं, तशा प्रकारे किमान पूरग्रस्त भाग जो आहे याला एक दिलासा देण्याची आवश्यकता आहे. खरं तर सरकारने मागच्या कर्जमाफीतले जे 50,000 रुपये सरकार देणार होतं, ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना ते अजून दिलेले नाहीत. मला असं वाटतं की आता सरकारने तात्काळ ते देखील दिले पाहिजेत आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. आम्ही इथे ज्या ठिकाणी आमचा कुंभार समाज गणेशाच्या मूर्ती तयार करतो त्या भागातही जाऊन आलो. अतोनात नुकसान त्यांचं झालं आहे. 7,000 मूर्त्या या त्या ठिकाणी त्यांच्या नष्ट झाल्या आहेत. आधीच गेले 2 वर्ष कोरोनामुळे गणेशाच्या सीझनमध्ये छोट्या मूर्त्या तयार करा, मोठ्या मूर्त्या तयार केलेल्या विकता येणार नाहीत, असे अनेक निर्बंध आहेत. आणि आता ते लोक मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. त्यांना मागच्या काळामध्ये आम्ही मदत केली होती, आता विशेष मदत त्यांना केली गेली पाहिजे. आपण जे मातीकला बोर्ड तयार केलं होतं त्याला एम्पावर करून त्याच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज हे आमच्या या कुंभार समाजाला कसं देता येईल याचाही विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे, जेणेकरून केवळ कुंभार समाजच नाही तर अशा प्रकारे आपल्या मेहनतीनं हातावर पोट असणारे आणि मेहनतीनं अशा प्रकारे सगळा जो काही पैसा आहे तो कमवणारे आणि आपलं जीवनयापन करणारे जे लोक आहेत यांनाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकारच्या वतीनं मदत जी आहे ती झाली पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः या निमित्ताने कोल्हापूरचा जर आपण विचार केला
तर कोल्हापूरमध्ये मागच्या काळामध्ये आमचे मुन्नासाहेब महाडिक यांनी मागे लागून बास्केट ब्रिजचा एक विषय मांडला होता आणि केंद्र सरकारने बास्केट ब्रिजच्या संदर्भातली जबाबदारी ही MSRDC ला दिली होती. त्या संदर्भातला निधी देखील केंद्र सरकारने दिलेला आहे, परंतु अद्यापही त्याची दिरंगाई होते. मला असं वाटतं की तात्काळ हा जर बास्केट ब्रिजचा विषय हाती घेऊन ते काम जर झालं तर आज जी कनेक्टिव्हिटी पूर्णपणे तुटलेली असते ही सगळी कनेक्टिव्हिटी ही कायमची रिस्टोर राहील आणि त्यातनं ज्या अडचणी रिलीफ वर्कमधल्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील दूर करता येतील. विशेषतः मागच्या काळामध्ये जेव्हा 19चा पूर आला त्या पुरामध्ये कुठे पाणी अडतंय, कुठे रस्ता बुडतोय, अशा सगळ्या स्पॉटचा विचार करून चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक 22 छोट्या आणि मोठ्या ब्रिजेसची एक त्याचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्या मान्यताकरता देखील ठेवण्यात आला होता. आपल्याला त्याची कल्पना आहे की त्या पुरानंतर लागलीच निवडणुका झाल्या, त्याची आचारसंहिता होती, नंतर आमचं सरकार गेलं, पण तो जो आराखडा आहे तो आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की त्यावेळेस दादा असतील, अमल महाडिक असतील यांनी मिळून तो सगळा एक पूर्ण अभ्यासपूर्ण असा आराखडा तयार केला होता. हा आराखडा देखील कोल्हापूरकरता इम्प्लिमेंट करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आता हे जे काही कोल्हापूर एक प्रकारे एखाद्या बशीसारखं तयार होऊन जातं, म्हणजे चारीकडनं पाणी आणि त्याचा जो वेढा असतो यातनं कोल्हापूरला बाहेर काढण्याच्या दृष्टीने तो एक प्रयत्न करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण आज या पुराच्या संदर्भात जी काही उपाययोजना करतो याच्यामध्ये लॉंग टर्मची उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरता ज्यावेळेस 2019चा पूर आला त्या काळामध्ये आम्ही त्याचा थोडा अभ्यास केला होता आणि मग त्यानंतर एक प्रस्ताव आम्ही तयार करून वर्ल्ड बँकेला सादर केला होता, ज्यामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण आणि त्यासारख्या योजना डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून आणि बोगद्यांच्या माध्यमातून हे सगळं पाणी आपल्याला दुष्काळी भागाकडे कसं नेता येईल त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट्सही त्यावेळेस मदत घेतली होती आणि साधारणपणे कुठल्याही लवादाचा याला प्रॉब्लेम येणार नाही. याचं कारण कर्नाटकच्या हिस्स्याचं पाणी आणि महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी सोडून दरवर्षी जे फ्लडचं पाणी आहे, पुराचं पाणी आहे, त्या पाण्याचा आम्ही हिस्टॉरिकल डेटा काढला होता आणि हिस्टॉरिकल डेटाच्या आधारावर पुराच्या पाण्यावर ही योजना फिजिबल होते आणि या योजनेमुळे हे जे काही पाणी पुराचं आहे हे आपल्याला डायव्हर्ट करून हे दुष्काळी भागाकडे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा काही सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी भाग असेल किंवा विशेषतः मराठवाड्याचा भाग असेल या भागामध्ये नेता येते. मला आठवतं की 25 नोव्हेंबरला आम्ही त्याच्या 3,500 कोटीच्या प्राथमिक आराखड्याला मान्यता दिली होती. वर्ल्ड बँकेच्या टीमसोबत त्या दिवशी आमची बैठक झाली होती आणि वर्ल्ड बँकेच्या टीमने त्याला तत्वतः मान्यता देखील दिली होती. आता हाच मुद्दा पुढे नेण्याची आवश्यकता आहे. मगाशी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की आपण या संदर्भातली एक बैठक बोलवा आणि याला कसं पुढे नेता येईल, कारण परमनंट सोल्युशन जर काही असेल तर हेच परमनंट सोल्युशन आहे. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा देखील केली आहे. मला जे सांगण्यात आलं पत्रपरिषदेत की ते आम्हाला त्या ठिकाणी बोलवणार आहेत, तर जरूर तो आराखडा सरकारचा जर सरकारनेच तयार केला आहे, पुढेपर्यंत गेला आहे, त्यात अजून काही सुधारणा करता येऊ शकतात. आताचा नव्याने जो डेटा आपल्यासमोर आला आहे त्या डेटाचा विचार करून अजून काही सुधारणा करायची असेल तर तो केला पाहिजे. पण मला असं वाटतं की या सगळ्या पुरावर परमनंट उपाय हाच आहे, कारण शेवटी आपण दरवेळी अलमाटीचा विसर्ग वाढवायचा प्रयत्न करतो, तो 5 ते 7 लाख गेल्याशिवाय मोठ्या प्रमाणात इव्हॅक्युएशन होत नाही आणि वॉटर इव्हॅक्युएशन झालं नाही की बॅक वॉटर हा सगळं आपल्याकडे जमा होतं आणि मग सांगली असेल, कोल्हापूर असेल किंवा साताऱ्याचा भाग असेल, इथे खूप मोठ्या प्रमाणात या बॅक वॉटरमुळे लोकांना डिझास्टरचा सामना करावा लागतो. तर सरकारने हेही काम तात्काळ हातामध्ये घ्यावं अशा प्रकारची सरकारला आम्ही विनंती करणार आहे. आणि हे सगळं होत असताना सगळ्यात पहिल्यांदा सरकारनं तात्काळ जी मदत आहे ही मदत देखील या ठिकाणी केली पाहिजे असं देखील माझी मागणी असणार आहे. मला असं वाटतं की आता आम्ही गेल्यानंतर या संदर्भातलं एक निवेदन देखील माननीय मुख्यमंत्र्यांना देऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री जेव्हा निमंत्रित करतील
त्यावेळी या सगळ्या उपाययोजनांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा देखील आम्ही करू. मोरगिरीपासून चालू झालेला प्रवास तुंगनमंगलीपर्यंत संपला. या सगळ्या प्रवासात तुम्ही सारखं म्हणताय की आर्थिक मदत जी आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता स्टेटमेंट दिलंय की पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मदत करणारा मुख्यमंत्री. नाही, आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावी हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांनी घोषणा करावी एवढी अपेक्षा आहे. त्याला त्यांनी मदत म्हटली तरी आम्ही ते म्हणजे सामान्य माणूस काय त्याला तुम्ही पॅकेज म्हणा की मदत म्हणा, त्याला ते पैसे मिळण्याशी कारण आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी ती मदत लवकर घोषित करावी अशी माझी अपेक्षा आहे. केंद्राकडे पण मी तातडीने मदत मागणार नाही असं म्हणाले. तुम्ही मागणार आहात का? नाही, असं आहे की केंद्राकडची जी मदत असते ती राज्य सरकार आपल्या नुकसानीचा आढावा तयार करतं आणि मग या आढाव्याचा एक मेमोरँडम तयार करावा लागतो. जो मेमोरँडम हा जे काही NDRFचे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्सप्रमाणे तो मेमोरँडम द्यायचा असतो. साधारणपणे आपण नॉर्म्सपेक्षा जास्तच मेमोरँडम देतो, पण केंद्र सरकार NDRFचा जो काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला मदत करते. दुसरं, केंद्र सरकार आपल्याला त्यामध्ये ही सवलत दिलेली आहे की दर वर्षाच्या सुरुवातीला SDRFमध्ये केंद्र सरकार आपल्याला पैसा देत असते. त्यामुळे ही मदत यायच्या आधी तो पैसा SDRFमधून आपल्याला खर्च करता येतो आणि ती मदत आल्यानंतर तो SDRFमध्ये पुन्हा त्याची भर आपल्याला टाकता येते. NDRFचे जे निकष आहेत हे जुने निकष आहेत, त्यांच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अधिक आर्थिक मदत होऊ शकते. तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे, कुठेतरी या निकषामध्ये बदल व्हावी अशी मागणी तुम्ही देखील करणार आहात? हे निकष बदललेच मोदी सरकारने. हे निकष इतके वर्ष स्टॅटिक होते. 2015 साली हे निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर नव्या निकषाप्रमाणे मदत सुरू झाली आहे. आता 2021 साल आहे. खरं म्हणजे दर 5 वर्षांनी निकष बदलत नसतात. तथापि मला असं वाटतं की केंद्र सरकारने याचा विचार केला तर ते उत्तम होईल. तशा प्रकारची मागणी केंद्राकडे करता येईल. पण हे अधोरेखित केलं पाहिजे की इतक्या वर्षात केंद्र सरकारच्या मदतीचे निकष अत्यंत तोकडे होते. ते तोकडे निकष बदलून जवळजवळ दुपटीनं ही मदत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 2015 सालच्या मोदीजींच्या सरकारने ते केलं. जरूर केंद्र सरकार बँक आणि विमा कंपन्यांना जो आदेश द्यायचा आहे तो देईल, पण त्यासोबत साधारणपणे राज्यामध्ये एक SLBC असते आणि त्या SLBCचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. ही स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते आणि राज्यातल्या सगळ्या बँका या SLBCच्या अंतर्गत येतात आणि अशा प्रकारच्या डिझास्टरमध्ये या SLBCला निर्णय घेण्याचे अधिकार असतात. त्यामुळे मागच्या काळात आम्ही देखील ज्यावेळेस कोल्हापूर आणि सांगलीचा पूर झाला त्यावेळेस SLBCच्या चेअरमनला, नोडल चेअरमनला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यातले काही निर्णय आम्ही केले होते. तर केंद्र तर मदत करेलच, पण मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ SLBCची जर बैठक बोलवली तर त्या बैठकीतनं जसं मागच्या वेळेस आम्ही कर्जमाफी काही केली, काही कर्ज स्थगित केली, काही व्याज सवलती दिल्या, त्यात सगळ्या SLBCमध्ये तो निर्णय होतो. तर अशा प्रकारची SLBCची बैठक बोलवली तर बँकांना निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना निर्देश देता येतील. ते निर्देश देण्याचे सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्र्यांना आहेत. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की आता साधारणपणे जी काही व्यापारी आम्हाला भेटले त्यांची मागणी होती की आम्हाला जरा सवलतीचं कर्ज दिलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे वेगवेगळ्या घटकांना इंटरेस्ट सबसिडी आपण देतो, मागच्या काळात आपण दिली आहे, त्या प्रकारे राज्य सरकारने व्यापाऱ्यांचा ही जो काही मागणी आहे त्या मागणीचा विचार करून काही इंटरेस्ट सबसिडी देता येईल का असा प्रयत्न केला पाहिजे. पूरग्रस्तांनी बँकेतून मिळणाऱ्या जो नुकसान भरपाई आहे त्याच्यामध्ये अडचणी येत असल्याच्या भावना ज्यावेळेस आम्ही व्हिजिटवर गेलो त्यावेळेस व्यक्त केल्यात. त्या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाला सांगणार? मला असं वाटतं की प्रशासनाने यात लक्ष घातलं पाहिजे, कारण काही बँका या अशा सगळ्या प्रयत्नामध्ये थोड्या अडचणी निर्माण करतात. म्हणजे अनेक वेळा मी बघितलं आहे की बँकांमध्ये पैसे जमा होतात आणि मग आपला रेशिओ मेंटेन राहायला पाहिजे, हे पैसे जास्तीत जास्त आपल्या बँकेत राहिले पाहिजे म्हणून देखील अनेक वेळा बँका त्या ठिकाणी पैशाचा वाटप उशिरा करतात. म्हणजे मी तर दुष्काळी अनुदानाच्या बाबतीत काही जिल्हा बँकांचं देखील बघितलेलं आहे की त्या जिल्हा बँकांनी 2-2 महिने पैसे ठेवून दिले, कारण त्यांच्या बँकेचा रेशिओ त्यांनी चांगला होतो आणि इकडे मात्र लोक अडचणीत येतात. प्रशासनाने लक्ष घालून केलेला प्रत्येक पैसा त्याच दिवशी त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे असा प्रयत्न करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री काल म्हणाले होते की केंद्राने पैसा द्यावा. आज मुख्यमंत्री म्हणतायत की केंद्राकडून आम्ही पैसे मागत नाही. सरकार
मी आता मुख्यमंत्री महोदय काल काय म्हणाले आणि आज काय म्हणाले याचं तुम्हाला त्यांनाच विचारता येईल, तुम्ही मला विचारून त्याचा फायदा नाही आहे. पूर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले का? असं आहे की मी आत्ता ठाकरे सरकारच्या पूर परिस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही, ही ती वेळ नाही. आत्ता पहिल्यांदा आमची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी मदत घोषित केली पाहिजे. एकदा मदत घोषित केली की त्यानुसार मूल्यमापन तर नाही, पण त्या मदती ती योग्य आहे की अयोग्य आहे की अजून काही जास्त केली पाहिजे या संदर्भातली माझी भावना मी बोलेन. ऊसाचं सर्वात जास्त नुकसान झालं या 3 जिल्ह्यात. 1.25 लाख हेक्टर ऊस बाधित झालाय आणि खरं तर राज्य शासन मदत देते ते हेक्टरी 16,000 रुपये देतं. ऊसाचा एकरी उत्पादन खर्च 80,000 ते 1 लाखाच्या आसपास आहे. ही मदत वाढवावी, ही नुकसान भरपाई वाढवावी यासाठी आपण पाठपुरावा करणार. ऊसाच्या संदर्भात हे खरंच आहे की जी काही नुकसान भरपाई आपण देतो ती आहे त्या प्रमाणात कमी आहे. खरं तर साधारणपणे आपण बघितलं असेल तर पिकांमधलं सगळ्यात सस्टेनेबल पीक हे ऊस आहे. म्हणजे फार क्वचित असं परिस्थिती येते की जेव्हा मोठ्या प्रमाणात डिझास्टर असतात तेव्हाच ऊसाच्या पिकावर अधिक त्याचा परिणाम होतो. छोट्या पावसामध्ये किंवा छोट्या डिझास्टरमध्ये फार परिणाम त्याचा होत नाही. तरी देखील ही सातत्याने मागणी आहे, जरूर आम्ही राज्य सरकारपुढे मांडू. एकच मला फक्त आठवण करून द्यायची आहे की आमच्या काळामध्ये आम्ही जो GR माझ्याकडे आत्ताही आहे, आम्ही त्यांच्या नुकसानीच्या निकषाच्या 3 पट पैसे दिले होते. 3 पट पैसे दिले होते. म्हणजे जर त्यावेळेचा निकष 16,000 असेल तर 48,000 आम्ही दिले. नंदकुमार वडनेरे समितीचा रिपोर्ट आमच्याकडे नाही आला, तो नंतर आला. पण माझे तुमचं मत अगदी बरोबर आहे आणि मी यापूर्वी हे बोलून दाखवलेलं आहे की अशा समित्या तयार होतात, त्या समित्या चांगल्या प्रकारचे रिकमेंडेशन्स करतात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकारमध्ये ही एक त्रुटी आहे. सरकारने कुठेतरी अशा प्रकारच्या रिपोर्ट्सवर अंमलबजावणी करण्याकरता एक नोडल मिनिस्ट्री डेजिग्नेट केली पाहिजे. कारण काय होतं की अशा प्रकारचा अहवाल आल्यानंतर तो त्यांच्या नोडल मिनिस्ट्रीकडे जातो. म्हणजे आता हा जो काही अहवाल आला असेल वडनेरे समितीचा, हा गेला असेल इरिगेशन विभागाकडे आणि याच्यातलं मेजर काम समजा शहरातलं आहे तर त्याचा इरिगेशनशी संबंध येत नाही, तो नगरविकासशी आणि महानगरपालिकांशी येतो. त्यामुळे या संदर्भात अशा प्रकारच्या अहवालांवर कारवाई करण्याकरता एक नोडल अशा प्रकारची मिनिस्ट्री डेजिग्नेट करावी अशी माझी मागणी आहे. नाही, सरसकट भिंत बांधणं हे किती फिजिबल आहे मला माहीत नाही. आता शासनाने सांगितलं असेल, कदाचित मंत्री महोदयांनी काही अभ्यास करून ते सांगितलं असेल, पण पूर संरक्षक भिंत ही काही पर्टिक्युलर ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येत नाही. त्यामुळे नेमकी ती कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल. त्यामुळे पूर संरक्षक भिंत बांधणं अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना असू शकते, ती विविक्षित भागात होऊ शकते, ती सरसकट होऊ शकत नाही. माझा जो काही माझं ज्ञान आहे, छोटं ज्ञान असेल, त्यानुसार मला असं वाटतं की हे सरसकट करणं फिजिबल होणार नाही. तथापि सरकार अभ्यास करेल. असं आहे की बांधकामं त्या ठिकाणी झाली, आता ही 20-20 वर्षाची बांधकाम आहे. तेव्हा आता 20 वर्षापूर्वी काय झालं त्याला आज जबाबदार ठरवून त्याचा फायदा होणार नाही. आणि ही चर्चा होते, परत विषय थांबतो. नाही, आणि ही बांधकामं सरसकट काढून टाकणं हे फिजिबल आहे का? तर मला असं वाटतं की ते फिजिबल नाही आहे. त्यामुळे आपल्याला आता आहे त्या परिस्थितीत उपाययोजना काय आहे, म्हणजे नवीन बांधकामं होणार नाही हा प्रयत्न, आणि आहे त्या परिस्थितीत उपाययोजना काय याचा विचार करावा लागेल. पाहणी केली, तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, लाखाच्या वर गणेश मूर्तींचं नुकसान झालंय, त्यांना तुम्ही पर्याय केलं होतं. जेव्हा एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री हे दौऱ्यावर असतात त्यावेळेस काही अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे असतात, काही अधिकारी हे केंद्रीय मंत्र्यांकडे असतात.
कलेक्टर जर मुख्यमंत्र्यांसोबत असतील तर ॲडिशनल कलेक्टरचं तिथे काही काम नसतं, ते केंद्रीय मंत्र्यासोबत राहू शकतात. प्रांत इकडे असेल तर SDO इकडे राहू शकतात. आणि विशेषतः कोकणात जी घटना घडली त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री महोदय मुख्यमंत्री गेल्यानंतर पोचले आणि त्यांचा राग याकरता होता की लोक त्या ठिकाणी आक्रोशात होते, अधिकारी तहसील ऑफिसला बसले होते आणि केंद्रीय मंत्री जे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले त्यांना मात्र भेटण्याकरता किंवा त्यांच्यासोबत व्हिजिट करण्याकरता गेले नाही. हा त्यातला खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी पंचनामे झाली नाही तिथं मोबाईलचा फोटो पुरावा म्हणून मदत केली होती, यावेळेलाही तसंच अपेक्षित आहे. माझं मत तेच आहे, जसं आपण 2019ला पंचनामे होऊ शकले नाही तर मोबाईलचा फोटो हाच पुरावा मानला जाईल असं सांगितलं होतं. आताही सरकारने ते मान्य करावं. बघा, मदतीच्या एकूण क्वांटममध्ये याच्यामुळे 2 ते 3% फरक पडतो, त्यापेक्षा पडत नाही. पण जो राहून गेला त्याचं दुःख मात्र मोठं असतं. 2019 मध्ये अतिवृष्टी ज्या ठिकाणी झालेली नाही मात्र पूर आला, अशा शिरोळमधल्या काही पूरग्रस्तांना आजही मदत मिळाली नाही आणि शासनाला त्यांना सरळ पत्र दिलंय तुमच्या इथं अतिवृष्टी नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला मदत देऊ. निकषाप्रमाणे अतिवृष्टी नसली आणि पूर आला तरी मदत देताच येते. ती जर दिली गेली नसेल तर ती दिली गेली पाहिजे असं आमचं मत आहे. नितीन गडकरी जे आहेत यांनी मला केंद्रात येण्याची इच्छा नव्हती, जबरदस्तीने मला खंड्यात आणलं गेलं असं नितीन गडकरी आज म्हणाले. नाही, असं काही नितीनजी मला वाटत नाही. उलट नितीनजी नेहमीच म्हणतात की मला देशाची जबाबदारी आणि ते उत्तम काम करतायत आणि मला असं वाटतं की मोदीजींच्या सरकारमधले वन ऑफ द मोस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून माननीय नितीनजींचं नाव आपल्याला घेता येईल. त्यामुळे असं त्यांचं कुठलं तरी वाक्य कुठून कोट करून मला त्याच्यावर रिॲक्शन विचारू नका. मुख्यमंत्री तुम्हाला भेटले तेव्हा या मिनिटभराच्या दौऱ्यामध्ये काय चर्चा झाली आणि त्यांनी तुम्हाला फोन करून आम्हाला सांगितलं होतं का? नाही, असं आहे की आम्ही तिथे पोचलो हे लक्षात आल्यानंतर आमची त्या ठिकाणी आमचा दौरा सुरू होता. माझ्या PAला मिलिंद नार्वेकर जे त्यांचे PA त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही पोचतोच आहात, त्यामुळे तुम्ही थांबा. आमचा दौरा तिथे चालूच होता, त्यामुळे आमच्या पाठोपाठ ते पोचले आणि आपले मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले असल्यामुळे 5 मिनटं आम्ही त्या ठिकाणी भेटलो. तेवढ्या गर्दीत काही फार चर्चा होणं शक्य नव्हतं. एवढंच मी 2च गोष्टी मुख्यमंत्री महोदयांना बोललो की तातडीची मदत आपण केली पाहिजेत आणि विशेषतः याच्यावर लॉंग टर्मचं जे सोल्युशन आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री देखील हेच म्हणाले की मलाही लॉंग टर्मचं सोल्युशन काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हटलं आम्ही मागच्या काळात काही याच्या उपाययोजना केल्या होत्या आणि म्हणून आपण त्याची एक बैठक बोलवा. तर मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईला गेल्यावर बैठक बोलवतो. एक असा प्रश्न आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्र करण्याचे आदेश पुन्हा एकदा राज्यातल्या काही भाजप नेत्यांना आलेले आहेत. शिवसेनेवर एकेरी टीका नको, वैयक्तिक टीका नको असे एक आदेश आहेत. त्यातलाच आजचा हा काही भाग होता. पूर परिस्थितीशी NDAच्या एकत्रीकरणाचा काही संबंध नाही. सर, गणेश उत्सव तोंडावर आहे. सर, आपण आता पूर भागाची परिस्थिती बापट कॅम्पची पाहणी केली, तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपल्याला 17,000 आकडा सांगितला, पण वस्तुस्थिती आम्ही पाहिल्यानंतर लाखाच्या वर नुकसान झालंय. त्या संदर्भात मातीकाला बोर्डाचं काम ठप्प आहे आणि त्यांनी पर्यायी जागेची मागणी केली. तर त्या संदर्भात तुम्ही काय मगाशी त्याचं उत्तर दिलं ना, माझ्या निवेदनाचं बोललो त्या संदर्भात. घोषणा होतात गेल्या 8 दिवसात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा पूर्णपणे पुराच्या पाण्यात आहे, पण नुसत्या घोषणा व्हायला खेळकोंडा काय चाललाय का? पर्यायी जागेची मागणी पूर्ण नाहीये त्यांची. नाही, म्हणूनच माझं मत असं आहे की आता घोषणा पुरे झाल्या आहेत, आता तात्काळ मदत ही मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदय आज आता दौरा करून गेले आहेत. आमची अपेक्षा अशी आहे की उद्या ते किमान काही ना काही घोषणा करतील. सर, फोन टॅपिंग प्रकरण तुम्ही उचललं होतं, त्यात काही अधिकाऱ्यांची चौकशी होते, ते पुरावे तुम्ही दिले होते. तुम्हाला वाटतं याच्यात राजकीय काही समोर येईल? मला असं वाटतं की आज महापुरापुरता आपण मर्यादित राहूया आणि मग बाकी सगळे राजकीय विषय तर रोज आहेतच आपले. सर, जलसंपदा विभागाचा अपयश आहे का? त्यांना पूर नियोजन करायला जमलं नाही, धरणाच्या पाण्यात आता आपण याचा नंतर विचार करू. हिंदी आगे
महाराष्ट्र के पश्चिमी भाग में, विशेष रूप से सातारा, सांगली और कोल्हापुर, इन 3 जिलों में बाढ़ के कारण जो परिस्थिति तैयार हुई उसका आकलन करने के लिए हम लोग 3 दिन से दौरे पर थे। मेरे साथी विधान परिषद के विपक्षी नेता प्रवीण दरेकर जी, हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल और तमाम हमारे विधायक, सांसद, सब लोग हम लोग 3 दिन से इसका दौरा कर रहे थे। करीब 22 जगह पर हम गए जहां पर बड़े पैमाने पर नुकसान हुआ। ऐसी जगह पर हम लोगों ने जाकर लोगों से संवाद किया। कुछ जगह भूस्खलन हुआ है, कुछ जगह पर बाढ़ के कारण पानी गया है, कुछ जगह पर लोगों का बहुत नुकसान हुआ है, कई लोगों की जान भी इसमें गई है। तो ये सारी चीज़ें देखने के बाद हम लोग भी माननीय मुख्यमंत्री जी से अपेक्षा करते, 8 दिन इस बाढ़ को हो गए, लेकिन बाढ़ की 8 दिन की विभीषिका के बावजूद राज्य सरकार की ओर से अभी तक कोई भी मदद बाढ़ पीड़ितों को नहीं दी गई है। 2019 में इसी प्रकार से जब बाढ़ आई थी, हमारी सरकार ने बड़े पैमाने पर मदद की थी और तुरंत लोगों को कैश में भी पैसे दिए थे, अकाउंट में भी पैसे दिए थे। किसानों को 3 गुना मुआवजा दिया था, उनका कर्जा हमने माफ किया था, घर दुरुस्त करने के लिए या घर जो गिर गए ऐसे घर बनाने के लिए हमने अलग से पैसा उसके लिए दिया था। अलग अलग प्रकार से यहाँ पर हम लोगों ने मदद की थी। अभी तक कोई मदद नहीं आई है, इसलिए सरकार तुरंत मदद दे, ये हमारी मांग है। इसके साथ साथ इसका परमानेंट सॉल्यूशन जो है, डाइवर्जन कैनाल के माध्यम से जो बाढ़ का पानी है उसको मराठवाड़ा तक ले जाकर हम लोग इस सारे इलाके को बाढ़ मुक्त कर सकते हैं। उसके संदर्भ में हमारी सरकार जब थी, वर्ल्ड बैंक के साथ एक हमने उसका कार्यक्रम तैयार किया था और उसको वर्ल्ड बैंक ने एक प्रकार से मान्यता भी दी थी। तो उसको कैसे आगे ले जा सकते हैं, इसका विचार अब सरकार ने करना चाहिए, ऐसी हमारी मांग है। कुल मिलाकर अभी तक सरकार की ओर से जो मदद नहीं मिली है वो तुरंत मिलनी चाहिए, ऐसी हमारा आग्रह है। सर, शरद पवार जी ने फ्लड टूरिज्म पर टिप्पणी की थी कि ऐसी सिचुएशन में फ्लड टूरिज्म अवॉइड करना चाहिए, जिसकी वजह से सरकारी जो यंत्रणा रहती है उस पर उन्होंने बिल्कुल सही बात कही थी। उन्होंने जो बात कही थी उसके ऊपर मैंने इससे पहले भी टिप्पणी की है कि कहीं पर भी किसी भी दौरे से रिलीफ या रेस्क्यू ऑपरेशन के ऊपर कोई प्रेशर ना आए, इसका ध्यान सबको रखने की जरूरत है। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे